नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव नगरपालिकेमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी निवडणूक लढवणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारावर दुसऱ्या उमेदवारांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आज निर्णय झाला आहे। तो निर्णय कसा झाला आहे ते निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख साहेब हे आपल्याला सांगणार आहेत। आपण त्यांना विचारूया निकाल कसा लागला आणि जे पात्र उमेदवार झालेले आहेत ते कसे झाले। कारण आरटीआ कार्यकर्ता बाळासाहेब सुभेदार यांनी आत्ताच एका मुलाखतीमध्ये सांगितलं की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय हा चुकीचा दिला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही न्यायालयामध्ये उद्याच दाद मागणार आहे। 3 दिवसात निकाल येणार आहे आणि देशमुख साहेबांना आम्ही पार्टी करणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे। नेमकं हा निकाल कसा दिला आहे आणि कसा पात्र आहे ते आपण देशमुख साहेबांना विचारूया। निवडणूक निर्णय अधिकारी नगरपालिका ओंकार देशमुख साहेब आपल्यासोबत आहेत। देशमुख साहेब, नेमकं हा निकाल कसा झाला आणि नमस्कार। संबंधित याच्यामध्ये जो आक्षेपदार होता, आक्षेपदाराचे जो आक्षेप घेतला होता की जो उमेदवार आहे तो उमेदवाराचा व्यावसायिक काही संबंध आहे, जे नगरपालिकेने गाळे बांधलेले होते BOT तत्वावर, त्याच्यामध्ये स्वतःचा गाळा होता आणि तो त्याने हस्तांतरित केला होता। ह्या बाबतीत त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट ह्या गोष्टीचा त्यांनी संबंध लावलेला आहे आणि ह्या गोष्टीवर ऑफिस ऑफ प्रॉफिटवर त्यांनी जो उमेदवार आहे त्याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी केलेली आहे। परंतु आपण जर संविधानाचं कलम 102 आणि 191 बघितलं तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कोणताही उमेदवार असेल त्याचा तर अर्ज असेल तो आपण ऑफिस ऑफ प्रॉफिटवर फेटाळण्यात येतो। सुप्रीम कोर्टाने काही न्यायनिवाडे दिलेले आहे। त्या न्यायनिवाड्यामध्ये म्हटल्याप्रमाणे ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या 2-3 गोष्टी येतात। एक तर ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये जी निवड केलेली पाहिजे ती शासनाने केलेली पाहिजे, मग ते पद शासकीय असो, अर्धशासकीय असो किंवा महामंडळातील असो। दुसरं की जे पद निर्माण केलेलं आहे त्याच्यातले सर्व्हिस कंडिशन, म्हणजे त्याची सॅलरी असेल, त्याचप्रमाणे त्याचे ट्रान्सफर असतील, त्याचे निलंबन असेल, बडतर्फ, ह्या गोष्टी शासनाकडून त्या रेग्युलेट झाल्या पाहिजे। आणि तिसरी गोष्ट, जो संबंधित ऑफिस ऑफ प्रॉफिट धारण करणारा असेल त्याला रिम्युनरेशन किंवा पे, सॅलरी जे काय म्हणू ते शासनाच्या अकाउंटमधून गेलेलं पाहिजे। आपण ह्या 3 गोष्टीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये जे ॲग्रीमेंट झालेलं होतं ते संबंधित खाजगी पार्टीमध्ये झालेलं आहे। याच्यामध्ये कुठेही शासनामार्फत संबंधित जो उमेदवार होता याला कुठेही पेमेंट केलेलं नाही आहे, पेमेंट आपल्याला दिसून येत नाही आहे। त्यामुळे ह्या गोष्टीवर आपण तो ऑफिस ऑफ प्रॉफिटचं ऑब्जेक्शन हे रिजेक्ट केलेलं आहे। बघा, दुसरा प्रश्न असा आहे की जो उमेदवार आहे त्या उमेदवाराने आचारसंहिता चालू असताना 2.5 लाखाचं पेमेंट उचललं आहे आणि तो गाळा दुसऱ्याच्या नावावर करून दिला आहे अशा पद्धतीची त्यांचं म्हणणं आहे। या विषयावर काय म्हणणं आहे? याच्यामध्ये सदर ट्रान्झॅक्शन बघितलं असतं हे पूर्णपणे 2 खाजगी व्यक्तींमध्ये करण्यात आलेलं आहे। त्यामुळे इथे कुठेही नगरपालिकांनी कुठे त्यांना पैसे दिलेले नाही आहे, कुठे सॅलरी, रिम्युनरेशन, पेमेंट वगैरे कुठेही पेमेंट केलेलं नाही आहे। जे ट्रान्झॅक्शन त्यांना दिसून येत आहे ते 2 व्यक्तींमध्ये खाजगी स्वरूपाचे झालेलं आहे। बरं, 20 नंबर प्रभागामध्ये काही बिल्डिंग 3-3 मजली बांधलेले आहेत आणि अनधिकृत जागेवर नगरपालिकेनं बांधकाम परमिशन दिलं कसं, असं एक ऑब्जेक्शन होतं। त्या बाबतीमध्ये काय? आता यामध्ये प्रोव्हिजन अशी आहे की जेथे जेथे ऑब्जेक्शन निर्माण होईल तेथे प्रूफ ऑफ बर्डन जो कोणी आक्षेपदार असेल त्याच्यावर असेल। फक्त जेथे आपल्याला आक्षेप केलेला होता निर्माण, तर त्याच्यामध्ये त्यांनी फक्त आक्षेप घेतलेला आहे की आम्हाला असं आहे तिथे 3 मजली इमारत आहे असं स्टेटमेंट दिलेलं आहे। परंतु त्याच्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे कुणी पत्र असेल की तिथे संबंधित त्याचे अतिक्रमण झालेले आहे, 3-3 मजली इमारत बांधलेली, याच्या प्रकारचे पुरावेचे प्रमाणपत्र किंवा पुरावे कुठेही दिलेले नव्हते। त्याचप्रमाणे आपण जे शपथपत्र घेतो, जेव्हा आपण नॉमिनेशन फॉर्म भरतो, तिथे अतिक्रमणचं कुठेही दिलेलं नाही आहे। यात जे संबंधित सरकारी ठेकेदार, म्हणजे आता आपण चालू असलेला करंट ठेकेदार आहे की नाही या बाबतीचं आपण त्याचं शपथपत्र घेतो। जर तो ठेकेदार असेल, त्याच्या बाबतीचे पुरावे दिले तर आपण अपात्र ठरतो। परंतु त्यांनी स्टेटमेंटवर दिल्यामुळे ते आपल्याला अमान्य करावं लागलं। नगरपालिकेकडून योजनेचा लाभ घेतलेल्या उमेदवारांना निवडणूक लढवता येते का? आता ही योजना कोणत्या स्वरूपाची आहे त्याच्यानुसार असेल। काही लाभ हे एक शासनाची जी पॉलिसी आहे, तुम्ही रमाई योजना म्हणाल, इतर कोणतंही म्हणाल, तर तो घेऊ शकतो। कारण की शासनानेच पॉलिसी केलेली आहे की जे कोणी लाभार्थी असेल त्याला ते घरकुल देणं अपेक्षितच आहे। आणि येणं प्रकारे आपण सर्वच, पण नगरपालिकेचे असेल किंवा तुमचे ग्रामपंचायत असेल, याचे आपण लाभार्थीच असतो।
त्यामुळे तो कशाप्रकारे लाभ घेतलेला आहे की इंडिव्हिज्युअल शासनाची पॉलिसी म्हणून घेतलेला आहे का इंडिव्हिज्युअल दोघांमध्ये परस्पर करार करून त्याला बेनिफिट होईल अशा प्रकारे लाभ घेतलेला आहे, ही गोष्टी पाहणे आवश्यक ठरेल. तर हे आहेत ओंकार देशमुख साहेब. जो निर्णय दिला आहे तो राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे बरोबर दिला आहे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे. आणि महत्त्वाचा जी शासनाच्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. कारण शासनानंच हे योजना लागू केलेल्या आहेत, त्यामुळे तो योजनेचा लाभ घेऊ शकतो याची कसलीही अट्ट नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय योग्य का अयोग्य हे उद्याच्याला न्यायालय ठरवणार आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये हे उमेदवार पात्र राहतील का अपात्र होतील ते पाहू येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.